नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि गावच्या गोष्टी या यूट्यूबला तुमचं स्वागत आहे. आज जर बघितलं चाललो आहे मी शेतात आणि म्हणजे बाकीचे गेलेत आधी. थोडं काम होतं म्हणून मी जरा लेट चाललो आहे. काल तर पाऊस खूप होता, आज तर पावसाचं काही दिसतच नाही आणि बघू फोडणी चालू आहे. तर पाऊस थोडाफार पाहिजे, कारण का पाऊस नसला तर पूर्ण शेती करणं प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आता जाऊया शेतात. तर दुपारी पण घरी यायचं आहे, थोडं बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे जो बघू जेवढं काम जाऊन होतं आहे तेवढं करूया. चला. अये तर आता बाईकने इथे आलो. म्हणजे आमची शेती जरा म्हटलं तर घरापासून खूप लांब आहे, त्याच्यामुळे अर्धवट गाडी घेऊन आलो आहे. आता इथून पुढे चालत जायचं आहे, तरी पण 15-20 मिनटं लागते चालत जायला. बघू दाखवतो तुम्हाला. अशी पूर्ण पायवाट आहे आणि इथून वरती चालत चालत जायचं आहे आपल्याला शेतात. आणि काय झालं आहे की आम्ही पेरणी केली होती, पण पाऊस नसल्यामुळे ते उगवलं नव्हतं. आणि आता पुन्हा पेरायचं आहे. आज पेरायचं पण आहे. आणि बघा काहींचं तर चांगलं रोप आले. हे पुढे आई आहे. चला. तिकडून खालून येऊन इकडे वरती जायचं. पाऊस नाही आहे तरी पण वरती चालत दम लागतो भरपूर, कारण का डोंगर चढायचा असतो. आणि इकडेच पूर्ण शेती असल्यामुळे आम्ही इकडेच असतो. दमलो, चालायची सवय नाही ना सध्या. वरती आलं पोचलो आहे आणि दाखवतो मला ही शेती. आज तर इकडे करतात यावरती त्या साईडला, आणि इथे पण आहे खाली. बघितलं तर हिरवळ पूर्ण झालेली आहे इकडे. आहे आमची खरी चाललं आहे. आमचं म्हणणं इथे मशीनने हे करत आहे. आमचे वरती इथे बैल आहेत. पूर्ण ग्राउंड होईल असं एवढा स्पेस आहे. दुसरी मशीन कुठं आहे मग? दुसरी मशीन कुठं आहे? चला जाऊ द्या. बाबा आहे, वहिनी आहे आणि इकडे काकी. हे बघा, काहींचं तर पूर्ण पातळ रोपे झाले उगवले. आमचं पण सेमच आहे. हे कुठे मध्ये हे झाले रोप आले. पाऊस नसल्यामुळे खूपच हे झाले.
का पेरून जर का बघितलं तर 15-20 दिवस झाले तर पाऊसच नव्हता. चला आता जाऊया नागर धरायला. चल 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 समोर चल समोर चल समोर यार यार. जरा ब्रेक होऊन पाणी प्यायला जात. समोर बघा कसं वातावरण झालं, एक नंबर वातावरण. पाऊस कधी पण येऊ शकतो असं एक वातावरण आहे. हा नजारा बघा. आणि हे जेव्हा पूर्ण लावून वगैरे होतं तेव्हा जर का बघितलं पूर्ण हिरवगार असतं. त्याचं मी नंतर ड्रोन शॉट काढणार आहे. तेव्हा मी बघितलं तर हा पूर्ण एरिया आहे शेतीचा. दाखवतो आम्हाला काय भेटलं. दाखव. एवढी किरवी भेटली, किरवी. अजून 4-5 भेटल्या पाहिजेत म्हणजे रात्रीची सोय. चला ठेवूया त्याला कुठेतरी. खेकडा खेकडा आहे खेकडा. हे कोणी ठेवू घे की टाक फेकू. 4-5 भेटल्या सोडाय नको. एक एकीचं काय करणार. शेतात असले की काय पण असं. अशा तऱ्हेने पावसाची एंट्री झालेली आहे. आणि पाऊस आला तर बरं झालं, कारण का पूर्ण उन्हात नांगरणी करणं म्हणजे खूपच होतं. पाऊस थोडा आला जरा गारटा भेटेल. आणि मी दाखवतो मला त्या कॉलीने नांगरता येत नाही. कसं उडत नाही माहीत नाही मला. बाबाने घेतलं जोरात पाऊसला जोरात. बैल सोडतोय पण पाऊस तर खूप आला. म्हणजे आता जेवणार त्यानंतर मग पुन्हा बांधतील. आणि मी तर घरी जाणार का
उचलू की बैलांना सोडून आपण चला आता मला खायला सोडतोय, कारण पावसातून हे काम होणं मुश्किल आहे, कारण का पाणी पूर्ण भरलं आहे. तर पाऊस थोडा कमी व्हायची वाट बघायला लागेल, त्याच्यानंतरच पुढचं काम करायला लागेल. चल चल इकडे 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 मी पुढे येतो, मी पुढे येतो, मी पुढे येतो, मी पुढे येतो. पाऊस बघा कसला पडतोय तो, नाद नाही करायचा आज पावसाचा. काल पण तर खूपच होता, आज पण भरपूर आहे. ला आता बांधलेला आहे, बांबूला बांधलेला आहे, त्याला बांधायचं आहे. इतकं बांधायचं बाबांना सांगतो बांधू बांधून आपल्याला घाबली सोडायची आहे ना. हे घ्या मंगळाला टाकतोय पाऊस चांगला जाणतात टाकतोय. त्यांना खायला काय घालायचं प्रश्न नाही. पेंडा तर आणलेला आहे, पण पावसातून तो काय पेंडा ओळा होईल, त्यामुळे खाता येणार नाही. काय असे वेळी खातील आणि पाऊस गेला मग पेंडा टाकायला पाहिजे. हे पेरणी केली आहे, त्याच्यामध्ये असं बॉटल्स वेगळ्यामध्ये दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे माझ्यामध्ये जर कोणी यायला नको, पक्षी वगैरे खायला, म्हणून ते नसं लावलं आहे तुम्ही. आत्ताचं पाऊस बघितलं नाही, एवढा धोनी पाऊस पडलेला आहे. नाही म्हणता पाऊस खूप पडला आज. सकाळी बोलव तुम्ही पाऊस पाहिजे, आता पाऊस आलेला आहे. असं काय नाही, पूर्ण आता वाटत नाही. पाणी जर का कमी झालं तर मग फोड करता येईल, आता एवढं पाणी काय करता येणार नाही. इकडे जेवायला बसले. मी तर घरी जाणार आहे आता, मला जायचं आहे बाहेर. हे बघा जसं लावणीला पाऊस पडतो तसा पूर्ण पडला आणि मला पूर्ण भरून टाकला नाही सगळं. गेलं तर पूर्ण माळ्या भरलेल्या आहेत. असा पाऊस लावणीच्या टायमिंगला पडू दे, म्हणजे लावणी पण चांगली होईल. असे शिकून नाही करण्यापेक्षा असा पाऊस असेल तर चांगलं होईल. म्हणजे हे इथे या खरीमध्ये पाणी असतं, कारण का पाऊस थोडा जरी भरला तर मला तुडुंब भरतात. बाकीच्या ठिकाणी पाऊस लागतोच, आणि असा पडला तर बरं होईल. चला आता घरी निघालो आहे, जायचं आहे चिंद्रवलीमध्ये मावशीकडे. त्याच्यामुळे आता मी घरी जाऊन निवडीला जाऊन 2-3 वस्तू आणायच्या, त्या आणेन. नंतर मग आई येईल, तिला घेऊन मग जायचं आहे चिंद्रवलीमध्ये. तर आज तसं म्हटलं तर मी आज यावर्षी पेरणीवेरीला आलो नव्हतो, आताच फोड करायची होती, तर सकाळी आलो होतो आणि आत्ता निघालो आहे घरी. बघा हे असे पूर्ण आमचे ऐकून वरून खाली यायचं, इकडून
अशी पायवाट आहे शेताकडे जायची. अशा तऱ्हेने आता मी आलो आहे घरी. घरी येऊन थोडं निवडीला वगैरे जाऊन जायचं आहे चिंचवलीमध्ये. तर आता हा ब्लॉग मी इथे एंड करतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा.